मला वाटलं की मी माझ्या वडिलांना वाचवत आहे, पण कदाचित मी त्यांचा आत्माच नष्ट केला. 15 वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी एका रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून एक विचित्र, काळेबी विकत घेतले होते. त्यांनी ते आमच्या घरामागच्या अंगणात लावले आणि ते कोणत्याही सामान्य झाडापेक्षा खूप वेगाने वाढले. काही वर्षांतच ते एका राक्षसी वृक्षात बदलले, ज्याची थंड आणि भुकेली सावली आमच्या संपूर्ण घरावर पसरली होती. माझ्या वडिलांना त्या झाडाचं वेड लागलं. त्यांनी आपली नोकरी सोडली आणि त्यांचे दिवस त्या झाडाच्या फांद्याखाली बसून त्याच्याशी बोलण्यात जाऊ लागले. ते हळूहळू क्षीण होत गेले, त्यांची त्वचा मेणासारखी पांढरी पडली होती. ते एखाद्या झोंबीसारखे दिसत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होतं. त्यांना असं गायब होताना मी आता पाहू शकत नव्हतो. एका रात्री मी कुऱ्हाड घेतली आणि त्या गोठवणाऱ्या सावलीत पाऊल ठेवले. जेव्हा कुऱ्हाडीचा वार त्या खोडावर झाला, तेव्हा तो आवाज लाकूड तडकल्यासारखा नव्हता, तर असं वाटलं जणू मी कच्च्या मांसावर वार केला आहे. खोडातून गडद, धातूच्या वासाचे रक्त वाहू लागले. मी घाबरून वार करत राहिलो, जोपर्यंत ते झाड अखेर कोसळले नाही. आणि तेव्हाच मला तो भयानक नजारा दिसला. त्या खोडाच्या आत लाकूड नव्हतं. तिथे स्नायू, नसा आणि मध्यभागी एक मानवी धड अडकलेलं होतं. मी एका माणसाला मधून कापले होते. माझे वडील माझ्या मागे आले. त्यांच्या चेहऱ्यावर असं दुःख होतं जे मी शब्दात सांगू शकत नाही. त्यांनी मला ते सर्व जाळून टाकण्यास सांगितले. आम्ही ते सर्व काही जाळून खाक केले, पण तो विजय खोटा होता. आता ते झाड गेले आहे, पण माझे वडील एका भुतासारखे झाले आहेत. ते आता बोलत नाहीत. ते फक्त त्या रिकाम्या अंगणाकडे भीतीफिल्त डोळ्यांनी बघत राहतात. मी एका हसणाऱ्या रिकाम्या शरीराच्या बदल्यात एक शांत आणि दहशतीत असलेला माणूस मिळवला. ते नक्की काय होतं आणि मी माझ्या वडिलांना पुन्हा परत कसे आणू?